तैशे सज्जनाचे चित्त कैशे मृदुसभा हे नवनीत. नवनीत शब्दाचा अर्थ आहे लोणी. तोच साधू ओळखावा तुकोबराय बोलले. ज्याचं अंतकरण लोण्यापेक्षाही मऊ आहे तोच साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा किंवा दया करणे जे पुत्राशी जे दासानी दासी तोच साधू ओळखावा. विठाला विठाला. आणि त्या माता पित्यांना उपमा तुकोबरायांनी संतांची दिली. नवे नवे संतांचं आई वडिलाचं अंतकरण सारखंच आहे. परमार्थिक जीवनासाठी जे क्रियाशील असतात ते संत असतात आणि व्यावहारिक जीवनासाठी रात्रंदिवस जे परिवाराची मुलांची मुलीची काळजी घेतात ते आई वडील असतात. विठाला विठाला. आई आणि बाप यांचं कार्य काय आहे हे सर्वांनाच अशा प्रकारचं स्रोत आहे. काय सर्वांना स्रोत आहे. आई आणि बाप अस्तित्वात आहे तोपर्यंत सुद्धा चिंता परिवाराचीच करतात आणि या भूमीचा निरोप घेतल्याच्या नंतर सुद्धा आशीर्वाद देत असताना आई आणि बाप दुसरं कोणाला आशीर्वाद देत नाही. आशीर्वाद पाठीमागच्यांचं कल्याण व्हावं ही आई वडिलांची अपेक्षा असते. कल्याण विच्छिती तया कुळा कल्याण विच्छिती तया आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. भगवंताच्या दरबारात गेले भगवान विचारतात त्या जीवात्म्याला बोल बाबा तुझी काय अपेक्षा आहे. अस्तित्वात होते तोपर्यंतही परिवाराची चिंता आणि भगवंताच्या जवळी गेल्याच्या नंतर सुद्धा त्या प्रसंगी भगवंताकडे दुसरं काहीच मागत नाही. भगवान कल्याण विच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. म्हणून या जगाच्या पाठीवर सर्व देवात श्रेष्ठ देव कोणते असतील तर पहिल्या क्रमांकाचा देव शास्त्राने सूचित केलाय त्याचं नाव मातृदेव भव. दुसऱ्या क्रमांकाचा देव सूचित केलाय पितृदेव भव आणि तिसऱ्या क्रमांकाचा देव सूचित केलाय आचार्य देव भव. विठ्ठला नंतर अतिथी देव भव. पण मातृदेव पितृदेव आणि आचार्य देव जर संशोधन केलं तर या तीनही वर्गाकडे तीन कामं दिले शास्त्राने. काय आईकडं माता नावाच्या दैवतेकडे एक काम दिले, बाप नावाच्या दैवतेकडे एक काम दिले आणि शिक्षक नाम आचार्य नाम गुरुजीच्या हातात एक काम दिले शास्त्राने. आईकडं कोणतं काम दिलंय, बापाकडं कोणतं काम दिलंय आणि शिक्षकाकडं कोणतं काम दिलंय पहा. मुलासाठी मुलीसाठी परिवारासाठी आई नावाच्या दैवतेकडे काम दिलंय त्याचं नाव संगोपन. बाप देवतेकडे काम दिलंय त्याचं नाव शिस्त आणि शिक्षकाकडे काम दिलंय वेदाने शास्त्राने. प्रत्येकाला क्रियाशील बनवण्याचं काम जर कोण करत असतील तर त्यांचं नाव आहे शिक्षक. विठ्ठला विठ्ठला. क्रियाशील शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या पायावर उभं करण्याचं सर्वात अद्भुत आणि आचाट काम जर कोण करत असतील तर ते शिक्षकाचे उपकार आहेत. तुकोबरांनी संशोधन केलं. महाराजांचा प्रत्येक अभंग तुम्ही पहा
अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तैशे संत जगी कर्म करुणी दाविती अंगी नाही म्हटले, क्रिया करुणी दाविती अंगी. विठाला शिक्षकाचं काम, माता नावाच्या दैवतेकडे संगोपनाचं काम आहे आणि बाप नावाच्या दैवतेकडे शिस्त लावण्याचं काम आहे. आई सारखं संगोपन कोणालाच करता येणार नाही. काय? आई सारखं संगोपन, मुलाचं संगोपन करणं ही गोष्ट म्हणणे इतकी सोपी नाही मंडळी. विठाला विठाला. संगोपनाचं कार्य करण्यात एकमेव असणारी उच्चांक जर कोण असेल तर माता नावाचं दैवत आहे. संगोपन कदाचित बापाची जागा, बापाचं काम आई करू शकते, पण आईचं काम बापाला करता येणार नाही. काय? संगोपनाचं कार्य आई करू शकते आणि वेळ प्रसंगी बाळाला शिस्त लावण्याचं, संस्कार लावण्याचं काम सुद्धा आई करू शकते. विठाला विठाला. शास्त्रात अनेक प्रकारचे दाखले, अनेक प्रकारचे पुरावे, अनेक प्रकारचे उदाहरणं मांडता येतात. एक एक मिनिटात मांडतो आणि पुढे चालतो. ज्या आईने संगोपनही केलं आणि ज्या आईने मुलावर शिस्तनाम संस्कारही घडवले, ती पहिल्या क्रमांकाची माता डोळ्यासमोर येते मंडळी. जिने संस्कारही केले आणि जिने बाळावर शिस्तनाम संगोपनही केलं आणि शिस्तनाम संस्कारही केले, ती पहिली माता. वारकरी संप्रदायामध्ये त्या मातेचं वाङ्मय भजनामध्ये गायलं जातं. विठाला विठाला. त्या मातेचं नाव आहे मदलसा. काय? त्या मातेचं नाव आहे मदलसा. आता एवढी मदलसा प्रकरण सोडलेत माणसांनी आणि त्या आईचं कौतुक करताना आई माझा प्रेमाचा सागर, हेच उतू आलंय तुम्हाला सांगतो. काय? तुकोबराईच्या गाथ्यात अभंग कमी पडलेत आईच्या बाबतीत. एवढं काही संप्रदायात असणारं आईच्या बाबतीत चिंतन कमी पडलंय. महाभारत चिंतन वाचा, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या बाजूला राहिल्या आणि त्या कविताच पुढे आल्यात. आता काय असू द्या. काय? पण आईच्या प्रेमाचं प्रतीक सांगत असताना आणि आईच्या कार्याचा आढावा सांगत असताना, संस्कार सांगत असताना मदलेशेचं प्रकरण वाचा. ती मदलसा आपल्या बाळाचं संगोपन तर केलं, पण 4 मुलं पाळण्यात टाकले. पाळण्याची दोरी हलवत असताना शिस्तनाम संस्कार घडवते. बाळा, हा देह नाशिवंत मुद्राचा बाधा, हा देह नाशिवंत मला मुद्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांगा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांगा, रवा रवा दुर्गंधी रे मंगळतीचा बाधा, रवा रवा दुर्गंधी रे हा मंगळतेचा बांधा, स्मरण्य हरिहरा शरण जावे गोविंदा, हरिहरा शरण जावे गोविंदा, परी एक मदला सोम रे बाळा, परी एक मदलसा सोहम जो दे बाळा, येते मदलाचा सोम जो रे बाळा, परी येते मदलाचा सोम जो रे बाळा. हा देह नाशिवंत मदलेशेने पाळण्यामध्ये मुलं टाकून पाळण्याचा दोरी हलवत असताना त्या मुलावर शिस्तनाम संस्कार घडवले. परिणाम, 4ची 4 मुलं ब्रह्मज्ञानी झाले बाबा. शिस्तनाम संस्कार. दुसऱ्या क्रमांकाची माता समोर येते वैभव महाराज. ज्या मातेने संगोपन तर केलंच, पण तारुण्यात मुलगा आल्याच्या नंतर त्या मुलाच्या जीवनात परिवर्तन घडवलं. काय? नवनाथ ग्रंथ आपण सर्वजण वाचतो. त्या मुलाचं आणि त्या आईचं नाव सांगतो. आईचं नाव आहे मैनावती
आणि मुलाचं नाव आहे गोपीचंद नावाचा राजा. विठाला विठाला. महिपती महाराजांनी गोड उदाहरण मानले पुढे आपल्या. हाची धारी छंद जाये तुटोनी भवबंद, छंद लागला तितवीला, तिने समुद्र आटविला, मैनावतीने कथार्थ केला गोपीचंद. गोपीचंद राजा स्नान करतात. आई मैनावतीने वरून गॅलरीतून पाहिलं राजा वैभवात वागतोय, वैभवात राहतोय. आणि वैभवात वागणाऱ्या आणि वैभवात राहणाऱ्या माणसात देवापासून बराच अंतरावर असतो. आईच्या अंतकरणाला दुःख झालं आणि डोळ्यातून दुःखीत आसू खाली पडली. राजाची सहज नजर वर गेली. आई रडते. धावत धावत राजा गेला. विचारलं आई का रडता, कोण बोललो? त्यावेळेस आईने सांगितलं राजा, राजाच्या आईला कोण बोलत असतं बाबा, मग का रडतात? त्यावेळेस आई साहेबांनी सांगितलं राजा एवढ्या मोठ्या वैभवात तू वागतोस, हे सर्व वैभव माईके दुःख देणार आहे. बरं आईच्या शब्दाचा उपदेश झाला. महाराजांनी वर्णन केले गोपीचंद आईच्या बोला, राज्य सोडून गोसावी झाला. विठाला विठाला. तिसऱ्या क्रमांकाची माता समोर येते, ज्या मातेने संगोपनही केलं आणि शहाजी राजाच्या गैरहजेरीमध्ये ज्यांच्यावर शिस्तनाम संस्कार घडवले त्या मातेचं नाव जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज चिरंजीव. विठाला विठाला. संगोपन आणि शिस्त म्हणून तर वेदांनी संशोधन केलं आणि पहिल्या क्रमांकाचा नमस्कार करत असताना दुसरा कोणाला नमस्कार केला नाही. पहिला नमस्कार मातेला का केला याचं उत्तर आहे शिस्त आणि संस्कार दोन्हीही कार्य, संस्कार आणि संगोपन दोन्ही कार्य आई करू शकते, म्हणून मातृदेव भव. विठाला याचा अर्थ बाप कमी आहे किंवा बापाला कमी लेखायचे अशातलं काही भाग. आई आणि बाप खऱ्या अर्थाने सांगतो घराचे दरवाजे आहेत. दरवाजे काय दरवाजे आहेत. जोपर्यंत आई आणि बाप अस्तित्वात आहे तोपर्यंत ते घर असं भरलं पुरलं सारखं वाटतं, वैभव बाजू वाटतं मंडळी. विठाला विठाला. काही नाही केलं तरी ते ऑटोमॅटिक असं वैभव बाजू वाटतं. कारण शास्त्राने निमित केलेला आहे बाप हा आधार आहे, बाप आश्रय आहे आणि आई आधार आहे. आकाशाला बापाची उपमा आहे आणि धरणीला मातीची उपमा आहे महाराज. म्हणून तुम्ही पहा आकाश आश्रय आहे आणि धरणी आधार आहे. आई आणि बाप एक असणारं ते घराचं आगळं वेगळं वैभव आहे. अस्तित्वात आहे तोपर्यंत माणसाला महत्व एवढं काही कळेल असं काही सांगता येत नाही. पण ज्या वेळेस व्यक्ती आपल्यातून निघून जाते त्यावेळेस ती जागा नक्की आपल्याला रिकामी दिसत असते. विठाला विठाला. अतिशय कार्य असणारं त्यांचं महत्वाचं असतं. म्हणून माझा महत्वाचा मुद्दा आहे बाप हे आश्रय आहे. तुकोबरांनी बापाचंही कौतुक करत असताना अनेक प्रकारच्या अभंग गात्यात सांगितलेत. बापाचं कार्य काय आहे आपण सर्वजण ते ऐकतच असतो. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली करवंडी वाळवण्या, स्वतःचा प्राण देण्यास तयार होतो बाप एक वेळेस, पण कोणासाठी? मुलासाठी. विठाला. संगोपनाचं कार्य आईकडं आहे आणि शिस्तनाम संस्काराचं काम बापाकडे दिलंय वेदाने. माझा महत्वाचा मुद्दा आज ज्या मातोश्रींचं 12वं पुण्यस्मरण आहे, तपपूर्ती सोहळा आहे, या मातेच्या जीवनाचा जर आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या जीवनात केलेलं सत्कर्म, चांगलं काम, परिवारावर मुलावर सात्विक कर्म, त्याचप्रमाणे संस्कार केले. संसारिक जीवनाचे सूत्र मी नेहमी बोलत असतो. तुम्हा सर्व संसारिकाचे सूत्र हे पांडुरंगाच्या ताब्यातले सूत्र नाहीत आणि संसारिक माणसाच्या जीवनाचे सूत्र कोणत्या साधूच्याही ताब्यातली सूत्र नाहीत.
संसारिक जीवनाचे सूत्र देवाच्या हातात नाहीत आणि संसारिक जीवनाचे सूत्र साधूच्याही ताब्यातले नाहीत. तर संसारिक जीवनाचे सूत्र जर कोणाच्या ताब्यातले असतील तर ते प्रत्येकाच्या आईच्या आणि बापाच्या ताब्यातले सूत्र आहेत. विठाला आता रामायणाचार्य माझ्या समोर आहेत म्हणून बोलतो मी. रामायणामध्ये सुंदर प्रकारचा मुद्दा आलेला आहे. संतती आणि संपत्ती देण्याचं काम हे पांडुरंगाच्या हातात नाही आणि मान सन्मान देण्याचं काम कोणत्या साधूच्या ताब्यात नाही. काय देव देण्यामध्ये उदार आहे पण संसारातलं देण्यामध्ये तो कुरूप नाही. बरं काय देण्यातला तो उदार आहे पण परमार्थातलं देण्यातला उदार आहे. महाराज सांगू ओवी, तुझे अवदारे जाणो स्वतंत्र देताना म्हणशी पात्रा पात्र हे कैवल्य आईशे पवित्र वैरियास झाले. ज्यांनी निंदा केली, ज्यांनी शिव्या दिल्या, ज्याने छळ केला त्या पुतणेला मोक्ष दिला. परमार्थातलं देणं तुझे अवदारे जाणो स्वतंत्र. शिशुपालाने शिव्या दिल्या तरी सुद्धा महाराज बोलतात आपण आपे ठाव दिला गोपाळा, त्याला सुद्धा मोक्ष दिला. याच्या पुढे जाऊन बोलतो ज्यांनी प्रभूची पत्नी चोरून नेली याच्यापेक्षा वैर कोणतं करावं. पण त्या वैर्याला सुद्धा मोक्ष देण्याचं काम परमार्थिक सत्तेतलं केलंय आमच्या देवानी. देव देण्यात उदार आहे. वैर्यास दिधली मोक्ष सिद्धी कपटी या दिधली महानिधी सेवकाच्या ढुंगान मिळे चिंधी चाळकाशी त्रैलोक्य भावे वंदी धुंद झाला तुझा दरबार. या अभंगाची मजा पंढरपूरच्या रस्त्यानेच येते. काय खरंच 7-8 दिवस कीर्तन चालतं या अभंगावर. आनंद राहतो ते वारकरी. आणि पंढरपूरच्या रस्त्याने काय राहतं, महाराजाला इकडं तिकडं घुसाघुशीत चान्स नसतो कारण ऐकायला तेच माणसं असतात. दोरीत चालावं लागतं अतिशय. आणि त्यातले त्यात हे सोमठाणेकर ग्रामस्थ म्हणजे ऐकायला लईच पुढचे माणसं. त्याचं कारण आहे तुम्हाला सांगतो. परमार्थिक वारसा या गावाला पुरातन काळातला आहे. काय शांताराम गुरुजी जोगेश्वरी संस्थान बरोबर ना. वामन भाऊ महाराज मोठमोठाली असणारी अधिकारी पुरुष या भूमीत येऊन गेले. नवे नवे वास्तव्य करून राहिले. याच्या पुढे जाऊन बोलतो मला चांगलं कळतंय मी आळंदीत ज्यावेळेस आलतो ना त्यावेळेस ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह या परिसरात चमकणारा सप्ताह कोणाचा असेल तर तो सोमठाण्याचा होता. विठाला विठाला. साधारणतः 18-20 वर्षाची घटना एक वर्षे. त्या टायमाला ज्ञानसप्ते व्हायचे पण छोटे छोटे व्हायचे. पण सोमठाण्याचा सप्ताह ही मंडळी म्हणायची आवर्जून म्हणायचे आमचे रामकिसन महाराज. पाण्याला एक सप्ताह सर्व असं वातावरण. आणि आता या वर्षी तर सगळेच सप्ते आपले एका दृष्टीने बरं झालं. काय लय दाट दाट पेरलं का गोंडे पडत असते जरशी बरी कीर्तन लय दाट दाट झालते ना. सत्य दाट दाट मग दाट पेरलं का गोंडे पडलेच. आता तुम्ही ज्वारी पेरणारे माणसं आहेत तुम्हाला सांगा तुमच्या रानातला ना आमच्या रानातला ज्वारीचा विचार करा तुम्ही. आमच्या एकरी किती बी म्हणले 5 पायल्या चला रट्टा पेरायचा. तुमचं एकरी बी किती शाबास 2 पायल्या फरक असा. काय आम्ही 5 पायल्या पेरतो तर तुम्ही जर 5 पायल्या पेरलं तर मी एवढशीकच गोंडी पडते. नेम आहे त्याचा. आणि मी आताही दशक्रियात बोललो एका दृष्टीने हे जे काही संकट आलं हे संकट नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात येणारं संकट नसतं ती एक माणसाला संधी असते. विठाला सगळ्या गोष्टीची शिकवणूक आपल्याला या संकटाने करून दिली. वेळेचं भान, वाढलेला मोठेपणा, विनाकारण भाना भाना किडे पडल्यासारखं नुसतं फिरायचं. बदल झालाय का नाही. काम असलं तरच माणसं शावगावला जाते. नाहीतर काही काळात माणसं नुसतं पेपर वाचायला शावगावला जात होती. वेळेचं भान कोणी शिकवलं. मी गुरुजीला बोललो हात धुवायचं कोणी शिकवलंय. ऑटोमॅटिक शिकले माणसं. का शिकतात
ज्या वेळेस मृत्यू डोळ्यासमोर दिसतो त्यावेळेस ऑटोमॅटिक क्रिया घडत असतात. विठाला विठाला. प्राणायाम करणं, योग्य काळात फिरायला जाणं, हे कोणी शिकवलं? नानाला विचारा. आमच्या नाना का वाजवत होते फिरायला? विचारा. आणि किती सांगून सांगून दमलं तर कोणचं ऐकत नसतं कोणी. पण ज्या वेळेस याचं किंमत कळते माणसाला त्यावेळेस निश्चित माणूस असणार बरोबर त्या क्रियेत दोरीत चालतो माणूस. या अनेक प्रकारच्या शिकवणुकी आपल्याला दिल्या. मी बोललो की कोरोना हे एक संकट नाही, तर कोरोना ही प्रत्येकाच्या जीवनात एक महत्त्वाची संधी आपल्याला शिकवणूक मिळली. आता 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी असं होतं, एक बाजार जर हुकला तर माणसं घरात म्हणायचे आठवडा कसा कडील येईल. आता किती बाजार हुकले बरं खरं सांगा? काही राहिलंय का? काहीच नाही. सगळं चालू आहे. काय सगळ्या गोष्टीच्या शिकवणूक आपल्याला दिल्या. आणि निश्चितपणाने निसर्ग प्रत्येक गोष्टीतून शिकवणूक देतच असतो. विठाला विठाला. अहो देवाचं अस्तित्व न जाणणारे माणसं सुद्धा ठिकाण्यावर आले. ते म्हणले महाराज पांडुरंगाने दार लावून घेतलं बो. म्हणलं आपल्यासारख्या भामटीची भीती वाटू लागली त्याला आता. अरे ते दार लावूनच घेतो. कधी घेतो? नेम आहे शास्त्राचा. आपण काल्याचा प्रसंग जर ऐकला तर प्रसंगात समोर आपल्याला आढळतंय कंस 6 बालक मारले तोपर्यंत श्रीकृष्ण परमात्मा गप्प बसले. बसावच लागतं. काय 6ही मारीत दुराचारी. श्रीकृष्ण परमात्म्याला असं करता येत नव्हतं का? पहिलाच अवतीर्ण होणं काय अवघड होतं. पण 6 मारेपर्यंत का संयमाची भूमिका घ्यावी लागते. विठाला विठाला. आपलं सूत्र संसारिकाचं सूत्र कोणाच्या ताब्यात आहे हा मुद्दा मी बोलत होतो. काय संसारिक माणसाचं सूत्र आई आणि बाप या 2 देवतेच्या ताब्यातलं सूत्र आहे. रामायणामध्ये वर्णन केलंय ज्या माणसाला समाजामध्ये श्रीमंत होण्याची इच्छा असेल त्या व्यक्तीने आपल्या बाप नावाच्या देवतेची अंतःकरणातून सेवा करा. आणि समाजात ज्या माणसाला मान सन्मान अपेक्षित असेल त्या व्यक्तीने आपल्या आईची सेवा अंतःकरणातून करा. विठाला विठाला. समाजातलं प्रेम जिंकायचं असेल तर अंतःकरणातून बहिणीवर प्रेम करा. आणि समाजात बळ टिकून ठेवायचं असेल तर अंतःकरणात भावाभावाने एकमेकावर प्रेम करायचं शिका. मी बोलत नाही